स्टार्ट करा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. माय नेम इज श्रावणी. ठीक आहे. माय नेम इज श्रावणी वराडे अँड मार्गदर्शक शिक्षकाचं नाव आहे एस कचरे सर आणि आमच्या शाळेचं नाव आहे स्वामी विवेकानंद विद्यालय आणि माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे कार्बन गॅस प्युरिफायर. सो आपण बघितलंच की फॅक्टरीमधून जे कार्बन निघतं आहे, आता कार्बनचा मेन सोर्स, त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग खूप वाढते आणि इंडियामध्ये कार्बन डायऑक्साईड निघण्याचा मेन सोर्स म्हणजे फॅक्टरीज जास्त झालेल्या आहेत. फॅक्टरीज जास्त झालेल्या आहे, मग आपण फॅक्टरीज तर बंद नाही करू शकत. त्याच्यासाठी आपण एक मॉडेल बनवलेलं आहे. म्हणजे ते मॉडेल काय करतं की कार्बन ट्रॅप करतं एका मॉडेलमध्ये आणि त्याला प्युरिफाय करून इन्व्हायरमेंटमध्ये फ्रेश एअर सोडतं. जसं की आपण बघतोच की फॅक्टरीज खूप झालेल्या आहे ना, त्याच्यासाठी आपण फॅक्टरीजमध्ये एक्झॉस्ट फॅन बसवलेला आहे. तो फॅन काय करतो, फॅक्टरीजमधलं जे कार्बन आहे ते कार्बन डायऑक्साईड ते पाईपद्वारे इथे आणतो कार्बन ॲब्झॉर्बरमध्ये आणि कार्बन ॲब्झॉर्बरमध्ये आपण कॉटन लावलेलं आहे आणि कॉटनवरती आपण कार्बोनिक अनहायड्रेस नावाचा एक इन्झाईम टाकलेला आहे. तो इन्झाईम टाकल्यामुळे इथून जे कार्बन डायऑक्साईड निघतं ते कार्बन पार्टिकल्स ट्रॅप व्हायला मदत होते आणि इकडून फ्रेश एअर बाहेर येते, ज्याने की नेचरला हार्म होत नाही, ग्लोबल वॉर्मिंग प्रिव्हेंट होईल. हे नेचरसाठी खूप चांगला प्रोजेक्ट आहे. हो. या एक्सपेरिमेंटमध्ये जो तू एन्झाईम वापरलेला आहे, कोणता एन्झाईम वापरलेला आहे? कार्बोनिक अनहायड्रेस. कार्बोनिक अनहायड्रेस. हां, बरोबर आहे. त्या जे कार्बन कलेक्ट होतं त्याची आपण इंक बनवू शकतो, शू पॉलिश बनवू शकतो, इंक, ग्रेफाईट रॉड वगैरे. आतापर्यंत एन्झाईमचा वापर करून कार्बनला डिग्रेड करण्याचा प्रयत्न झालेला आहे का? नाही, असं म्हणजे काही रिसर्च वगैरे नाही केलेली अजून. होईल, अजून रिसर्च चालू आहे. शेवटचा एक प्रश्न विचारतो. ठीक आहे. साधारणतः हा प्रकल्प तयार करण्यासाठी तुला लागलेला जो काही खर्च आहे तो किती आहे? अप्रॉक्सिमेटली 500 ते 600 रुपये. 500 ते 600 हां, रुपये. आणि ज्यादातर कंपनीज हा प्रोजेक्ट याच्यासाठी यूज नाही करत, कारण की ह्या प्रोजेक्टमध्ये कार्बन रॉड यूज केलेले असतात त्यांनी. मग कार्बन रॉड हा खूप एक्सपेन्सिव्ह असतो आणि कार्बन रॉडचा सरफेस एरिया जो कमी असतो. कार्बन रॉडचा सरफेस एरिया कमी असल्यामुळे ज्याला जितकं कार्बन चिपकलं तितके कार्बन चिपकल्यानंतर ते कार्बन काढून घ्यायचं आणि ते कार्बन रॉड काहीच कामाचे राहत नाही. त्याच्यासाठी मग आपण कॉटन यूज केलेलं, त्याचा सरफेस एरिया जास्त असतो आणि ते कार्बन डायऑक्साईडचा काय इम्पॅक्ट नेचरवर होत आहे? नेचरवर जसं की आपण फॅक्टरीत जर वस्तीच्या एखाद्या शेजारी असली, तिथं लोकांना रिस्पायरेटरी सिस्टीमचे आजार होतात, ग्लोबल वॉर्मिंग वाढते, क्लायमेट चेंज, ॲसिड रेन. दिल्लीमध्ये आता बघतंच किती पोल्युशन आहे, दिल्लीमध्ये श्वास घेणं पण शक्य नाही आहे. मग त्याच्यासाठी एक्झॅक्ट ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे नेमकं काय? ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जो CO2 आहे, आता सकाळी सरनी स्पीचमध्ये सांगितलंच की जो CO2 आहे ना, तो CO2 हीट ट्रॅप जास्त करतो आणि CO2 पेक्षा जास्त मिथेन हीट 25 टाइम्स हीट जास्त ट्रॅप करतो. त्याच्यामुळं जी हीट आहे ना, ती हीटमुळं आईस पिघळती आहे याच्यावरची. ती आईस पिघळल्यामुळं आपल्याला जे रोगजंतू होत आहेत आईसमध्ये लपलेले ते खूप जास्त वाढत आहे. त्याच्यावर उपचार करणं खूप अवघड आहे. म्हणून हे कार्बन इथंच थांबवलेलं पाहिजे आपण.